हे बघा, इथून या गोमुखातून गोदावरी नदीचं पाणी वाहत आहे. जय. तर इथे आपल्याला लागलंय ब्रह्मगुफा. गोदावरी कुंडात उतरले. दुपारच्या 12 वाजता जन्म झाला सत्ययुगामध्ये काळामध्ये गोदावरीचा. इथून ॲक्च्युली आपल्या जुन्या काळातल्या पायऱ्या चालू झाल्यात. तर मी जिथे उभा आहे ना, तर हा एक नॅचरल ब्रिज आहे, एक ब्रह्मगिरी आणि आपल्या दुर्गा भंडारमधला. तर इथं आपल्याला लागलेला आहे दुर्गा भंडारचा पहिला दरवाजा. फुल 80 डिग्री आहे, 90 डिग्री जवळ आहे. हर हर महादेव, हर हर महादेव. हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. मी रोहन माने तुमचं स्वागत करतो माझ्या व्हिडिओमध्ये. तर आज खूप दिवसांनी मी ट्रॅव्हल करणार आहे. ॲक्च्युली प्लॅन तर खूप दिवसापासून चाललेला, पण सक्सेसफुल होत नव्हता. तर फायनली आज जाणार आहे. तर आजचा माझा हा ट्रेक असणार आहे, तो आहे ब्रह्मगिरी ट्रेक. तर हा एक नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात हा ब्रह्मगिरी पर्वत येतो. तर या ब्रह्मगिरीलाच जोडून एक दुर्गा भंडार किल्ला पण आहे, तोही आपण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर अराऊंड आता 5 वाजायला आलेत. लवकरात लवकर निघायचं आहे, कारण इथून अराऊंड 135 किलोमीटर डिस्टन्स आपल्याला कवर करायचं आहे. तर चला निघूया आपण. चला, ललित पण आलेला आहे. तर आज आपल्यासोबत ट्रेकला आहे ललित. आपल्याला पता आहे ललित. चला, फायनली जातो आहे आपण आज ब्रह्मगिरीला. किती वाजले? 5-10, 3-3.5 तास लागतील. तर मित्रांनो, आम्ही पोचलेलो आहे कसाऱ्याला. अराऊंड 113 किलोमीटर आम्ही कवर केलं आहे. वातावरण पण एकदम चेंज झालं आहे, थोडासा पाऊस पण पडला आहे, एकदम आता थंड पण वाटतं आहे. आता इथे आम्ही ब्रेकफास्ट करू आणि निघू. ऑर्डर केलं आहे मेदू वडा, गरम गरम मस्त मस्त. आता थंडी पण वाजते, चिल झालं आहे, चिल एकदम. करेक्ट कसारा घाटच्या अलीकडेच आम्ही थांबलेलो आहे. तर चला ब्रेकफास्ट करूया. एंट्रन्स गेट आला आहे आपला. आता कुठे सरळ का? चला सरळ जायचं आपल्याला. हा आपला त्र्यंबकेश्वर मध्ये आलेल्या भाविकांचे हार्दिक स्वागत. हा एंट्रन्स गेट आहे आणि आय थिंक तो मागे जो दिसतोय ना डोंगर, तोच आपला ब्रह्मगिरी पर्वत आहे.
तर मित्रांनो आम्ही पोचलेलो आहे फायनली. हा बघा मागे पूर्ण धुक्यामध्ये हरवलेला हा ब्रह्मगिरी आहे आणि इथं आता आम्ही गाडी पार्क केली आहे. तर बघू आता थोडंसं आमचं बॅगेमधलं सामान इथे ठेवू कुठेतरी शॉपमध्ये. इवन हेल्मेट पण आम्ही ठेवू आणि आमच्या ट्रेकला स्टार्ट करू. अजूनपर्यंत काय लोकांची चाहूल दिसत नाही, सुकसुकाट आहे. आमचा ट्रेक स्टार्ट झालेला आहे. स्टार्टिंगलाच बघा इथे पायऱ्या चालू झालेल्या आहेत. अराऊंड बोलतात की 800-900 पायऱ्या आहेत आणि पायऱ्या असल्यामुळे ना थोडा थकवा जास्त लागू शकतो. बघूया आपल्याला किती वेळ लागतो. खाली आम्ही विचारलं तर अराऊंड बोलतात की पोचायलावरती 2 तास आणि उतरायला 1 तास. इथे बघा मॅप पण दिलेला आहे. तुम्ही या मॅपचा फोटो घेऊ शकता की कुठे एक्झॅक्टली काय दिलेलं आहे. तर इथे आपल्याला एंट्री फ्री भरायची आहे. अराऊंड दाखव रे. अराऊंड ही आपल्याला एंट्री फी भरायची आहे. 20 रुपीज आपल्याला एंट्री फी आहे. इथून एंट्री होते. कुत्र्यांची भांडणं चालू आहेत. कुत्र्याला काय झालं काय माहिती, भुकतोय. आज खूप दिवसाने ट्रेक करतोय, थोडी दमछाड होती आहे. पण थोडंसं वरती आल्यानंतर बघा किती मस्त मनमोहक असा व्ह्यू दिसतोय. आपल्याला इथे वरती जायचं आहे. वरती पूर्ण धुक्याची चादर पसरली आहे. आणि हा बघा आपला डॉगेज बाई पण आपला पिछा करतोय. इथे दोन्ही बाजूला चालताना आपल्याला झाडी दिसत आहेत. खूप मस्त वाटतं आहे. शांतता आहे एकदम. मेन म्हणजे पीसफुल आहे. जर तुम्हाला कोणाला हा ट्रेक करायचा असेल तर तुम्ही मोस्टली वीकडेजमध्ये करा. विकेंडला टाळा. विकेंडला इतर रश असू शकते. हे बघा प्रॉपर अशा पायऱ्या आहेत. त्यामुळे इथं तुम्ही फॅमिलीसोबत येऊ शकतात आरामशीर. अजिबात रिस्क नाही आहे. वाटेत पायऱ्या चढताना आपल्याला लागले देवीचं मंदिर. अराऊंड आम्ही 15-20 मिनटं झाले चालतोय. तर आता इथे आपल्याला लागले बजरंगबली. चप्पेटदान मारुतीची मूर्ती आहे. आणि इथेच बघा आपल्याला एक जुने वास्तू पाहायला मिळतं. आय थिंक हा एक जुना वाडा असावा. आणि आपल्याला जायचं सरळ. तर आपण पहिले इथे वाडा बघू. बघा वाडा दुमजली वाडा आहे. आणि इथे वरती जायला पायऱ्या पण आहेत. इथे बघा जागोजागी असे आपल्याला कोरीव काम केलेले आहेत. थोडंसं आतमध्ये जाऊ. हे बघा भव्य असा वाडा आहे. इथे आरामशीर कॅम्पिंग करू शकतो. ही एक आहे आणि आतमध्ये एक खोली आहे. इथे पूर्ण जंगल वाढलेलं आहे. हो इथे मस्त अशा खिडक्या आहेत. इथून पूर्ण उजेड येतोय आतमध्ये. वरती जायला पायऱ्या पण आहेत. चला बघूया वरती जाऊन.
पुन्हा झाडी वाढलेली आहे कारण आत्ताच पावसाळा झालेला आहे. हे बघा इथं पण जबरदस्त असं भव्य अशी खोली आणि इथून बघा पूर्ण असा सूर्याचा प्रकाश येतोय, वाऱ्याचा झोका पण जबरदस्त इथून येतोय. ही वाटतं आत्ताच्या काळात आत्ता बांधलेली वाटते ही, हा ना? ही पहिलेच आहे का? हो, चिऱ्याचं काम आहे, चिऱ्याचं काम वाटतंय, चिऱ्याचं काम केलेलं आहे. हे बघा ही एक खोली आहे, इथं एक खोली आहे. प्रत्येक खोलीला असे खिडक्या आहेत आणि हे भव्य दालन आहे. आता थोडंसं स्टिक पायऱ्या चालू झाल्या आहेत कारण पाऊस आत्ताच पडून गेला आहे, त्यामुळे थोडं स्लिपरी झालं आहे. पण एक चांगलं आहे की इथं पकडायला रेलिंग पण आहे, त्यामुळे आरामशीर जाऊ शकतो. इथं माकडं खूप आहेत, त्याच्यामुळे आम्ही एक काठी घेतली आहे. तुम्ही पण या ट्रेकला येत असाल तर खालून 20 रुपयाला काठी मिळते, 10 रुपये डिपॉझिटचे. तुम्ही काठी रिटर्न केल्यानंतर तुम्हाला 10 रुपये परत मिळतील. तर इथे आपल्याला लागलं आहे ब्रह्मगुफा. प्रशस्त अशी छोटीशी गुफा आहे जी आपण चढताना आपल्याला उजव्या साईडला पाहायला मिळते आणि इथून परत आपल्या पायऱ्या जातात. माझ्या मते या जुन्या काळातल्या या खोबण्यात पूर्वी या पायऱ्या नसतील तर इथून लोक चढून जात असतील. खूप इम्पॉसिबल आहे आताचं इमॅजिन करणं, पण नंतरच्या काळात वाटतं पायऱ्या बांधण्यात आल्या. माकडांचा आतंक आहे, आतंक. चला परत जाऊया वरती. चल आता कातळात कोरलेल्या पायऱ्या चालू झाल्या. एका बाजूला कातीव कडा आहे आणि एका बाजूला पूर्ण हॉल आहे, पूर्ण तासलेला आहे. हे बघा आहे का? इथे आपल्याला मोठी चपेटदार मारुतीची मूर्ती पाहायला मिळते आणि परत आता सरळ पायऱ्या आहेत. माकडांचा आतंक. आता जिथे पोचलोय ना तुम्ही बघा, दोन्ही बाजूनी कातीव कडा आहे आणि दोघांच्या मधून ह्या पायऱ्या खोदलेल्या आहेत. कातात कोरलेल्या ह्या पायऱ्या आहेत आणि आता रेलिंग पण आहे, रेलिंगचा सपोर्ट आहे, त्यामुळे तुम्ही स्लिप होऊ नाही शकत आणि असं सरळ आपल्याला वरती जायचं आहे. एवढं काय हार्ड ट्रेक नाही आहे कारण इझिली चढू शकतो. प्रॉपर पायऱ्या आहेत, प्रॉपर रेलिंग्स पण आहे, त्यामुळे त्याच्या साहाय्याने तुम्ही आरामशीर तुमच्या फॅमिलीसोबत हा ट्रेक करू शकता. आता सरळ रस्ता आहे, इथं डायरेक्ट कडा आहे आणि पुढे लागी दरी. इथे पण आपल्याला चपेटदार मारुतीची मूर्ती पाहायला मिळते. प्रत्येक गडांवर आपल्याला ही मूर्ती पाहायला मिळते आणि अशा प्रकारे आपल्याला लागलेला आहे पहिला दरवाजा. इथे काय आपल्याला कोणत्या प्रकारचे कोरीवकाम पाहायला मिळत नाही आणि या दरवाजातून तुम्ही सरळ बघा वरती पायऱ्या चढत जायचे. सरळ 70 to 80 डिग्री या पायऱ्या आहेत. तर मित्रांनो आपण पोचलेलो आहे मुख्य दरवाजाकडे. ते वरती इथं पाहू शकता की इथे आपल्याला दोन्ही बाजूला कमळाचं शिल्प कोरलेलं पाहायला मिळतं आणि पायथ्याशी दोन्ही बाजूला हातीचं शिल्प कोरलेलं पाहायला मिळतं. पण थोडीशी त्याची नासधूस झालेली आहे त्यामुळे पूर्ण क्लिअर दिसत नाही येतो हाती. आणि तसेच पुढे बघा
इथे बघा दोन्ही बाजूला आपल्याला देवड्या पाहायला मिळतात. देवड्या ज्या पहारेकरांसाठी बसायची जागा आहे. पण लोकांनी बघा इथे कसा कचरा केलेला आहे, पूर्णपणे प्लॅस्टिकचा कचरा केलेला आहे. लोकांना भान नाही आहे की आपण कुठे येतो, कसं राहायला पाहिजे, कसं नीटनीटकं ठेवलं पाहिजे. पण लोकांनी सगळा कचरा इथे करून टाकलेला आहे. तर आता इथून पण बघा 70 to 80 डिग्रीमध्ये पायऱ्या आहेत. आपल्याला सरळ चढत जायचं आहे. सरळ आहे 70 to 80 डिग्री. मित्रांनो आम्ही पोचलेलो आहे वरती. भन्नाट असा वारा सुटलेला आहे. तर इथे बघा तिथे दिसतंय ते ब्रह्मगिरी मंदिर आहे. तिथे आपल्याला जायचं आहे आणि तिथून असा चालत आपल्याला तिथं पाहायला मिळेल जटा मंदिर. आणि जटा मंदिराच्या मागच्या साईडने आपल्याला दुर्गभंडारला जाता येईल. तर गोदावरी नदीचा उगम तिथं होतं. पहिलं आपण तिथे दर्शन करू आणि ब्रह्मगिरीचं. खूप मस्त वातावरण आहे, मस्त. ह्याच्या मागच्या साईडला गोदावरी नदीचा उगम झाल्यामुळे इथे बघा तुम्हाला असे छोटेसे कॅन पण पाहायला मिळतात. तर बहुतेक लोक गोदावरी नदीचं पाणी या कॅनमध्ये घेऊन जातात. तिला दक्षिणेतील काशी पण म्हटलं जातं या गोदावरी नदीला. खूप गोदावरी नदी ही आपल्या दक्षिणेतील पवित्र नदी मानली जाते, जशी आपली गंगा नदी आहे. आता थोडंसं ऊन पडलेलं आहे. चला आता आपण दर्शन करू. हे बघा इथून या गोमुखातून गोदावरी नदीचं पाणी वाहत आहे आणि हे पूर्ण गोदावरी नदीचं पाणी जमा झालं आहे. आणि समोर आपल्याला पाहायला मिळतं ब्रह्मगिरी मंदिर. तर कंटिन्युअसली गोमुखातून पाणी वाहत आहे. सुंदर असं हे मधोमध कुंड्या झालेले आहेत. गोदावरी नदीचं पाणी पूर्ण जमा झालं आहे. मंदिराच्या एकदम बॅक साईडला इथं आपल्याला एक छोटीशी विहीर पाहायला मिळते. आणि इथे बघा इथे आपल्याला गोदावरी नदीचा उगम पाहायला मिळतो. म्हणून मला सांगायची पाळी येते. लक्ष द्या, हे ठिकाण गोदावरीचा जन्मस्थान आहे. जसा लहान बाळाचा जन्म असा गोदावरी जन्म ठिकाणी झालेले. तुम्ही दुष्काळ उन्हाळ्याला फुटबॉल लेवल तेवढी तीर्थाची का गौतम ऋषी धर्मपत्नी आल्या. गौतम ऋषी सकाळी कोंबडा हरवला, माळामध्ये धान्य पेरून द्यायच्या. साडी पेरून दिले हो. उमरा खाली एक पंचगण वाजायचं पुस्तक मंत्राचं 12 वाजेपासून 12 वाजले शेती गेल्या की शेती मंत्राने पिवळी व्हायची. 3 नकानं सोडून भोजन करून 1,88,000 देवजीव घालायचे गौतम ऋषी म्हणून. पण पुढं गणपती बाप्पा होता, त्याला नाही पावलं. त्याने अंगाचा मैल काढून गायीचा पुतळा बनवला. गायला मंत्र बोलले, गाय सालीला पाठवली.
गणपती म्हणजे नारायण म्हणून येऊन सांगतात ऋषीमुनी तुमच्या शेतात गाय नऊ धान्य खाताना बघितली चालता चालता गवताची काडी घेतली फेकून मारली बाणासारखी लागली आधी गाय कापून टाकल्या गेली गो हत्याचा पातक लागला देव असं करता तुमच्या हातचा अन्नदान खाणार नाही तुम्हाला गो हत्याचा पातक लागलं दंड करण्यात गौतम ऋषी चालू लागले शंकरच्या पिंडीवर गेले शंकरला बोलतात माझ्याकडून गायची गरज झाली तेव्हा तरी मला अंकर करणार ऐकून घ्या तिथं गौतम ऋषीला 1001 वर्ष पूजा करायला लावली खालच्या मंदिरामध्ये गौतम ऋषींना तुमचं पातक दूर होईल इथं 12 वर्ष तप करा 12 वर्ष झाले उमरा झाडाखाली जायचं इथं 1001 वर्ष तप केले उमराचे एक झाड हे दुसरं झाड तिसरं झाड पडलं बारीक पडलो 3 झाड जमलं गोदावरी कुंडात उतरले दुपारचे 12 वाजता जन्म झाला सत्ययुगामध्ये काळामध्ये गोदावरीचा या कुंडात गोतामध्ये आवड केली त्याचं पातक लयश झालं ही गोदावरी गुप्त झाली आता तुम्ही खाली घालते गायच्या तोंडात गेली शंकरनं गोदावरी अडवली का अडवली गोदावरी कोकणात आली होती म्हणून शंकरनं तिथे अडवली आणि त्याच्यात आवड केली कुंडामध्ये जगाच्या कल्याणाकरता गोदावरी जटात घेतली माथ्यावर तांडव मुक्त केलं गुडघा टेकून मस्त काढून झाला गंगाद्वार रामकुंड खाली कुशवते कुंडात वरचे बापे दिवसांची बारीक छोटे मोठे पोटातून बेपतून जरा बाहेर पडले काळात गोदावरी चाली होती सत्ययुगामध्ये देवाने ती दडब्याच्या काड्या टाकून ते कुशवते कुंडा बनवलं खालचं तिथं गोदावरी मोकळी झाली कोणी गंगा म्हणतं कोणी गोदावरी म्हणतं मग गंगापूर धरण डॅम मोठं पंचवटी नाशिक नांदेड पैठण आंध्रा राजमंदिर वाद गेली एवढ्या जागामध्ये तुकाराम महाराजांनी हाजीर लावले पहिले सोड म्हणून जागाचं महत्व मोठं आहे. तर मित्रांनो आपण ब्रह्मगिरीच्या इथं दर्शन घेऊ. तर आता आपण चाललोय जटा मंदिराकडे जिथे महादेवाने जटा आपटून गोदावरी नदीचा उगम केला होता. तर ते या डायरेक्शनला आहे आणि त्याच्या मागच्या साईडला आपल्याला दुर्ग भंडारला जायला रस्ता मिळतो. तर चला आम्ही पोचलेलो आहे जटा मंदिरच्या इथं. हे बघा हे आहे जटा मंदिर. शंकरच्या डोक्यात बसली म्हणून शंकरानं तांडव केले रागाच्या बाणात तिला आले तिच्यावरची जटा आहे त्या जटा अशा पडल्या अशा पडल्या मग त्या जटेतून गोदर बाहेर काढले ते तुमच्या पाठीमागे ते गुडघा टेकल ते खड्डा पडला दुसरा गुडघा टेकल ते खड्डा पडला दोन गुडघे टेकून इकडं जटा आपटून मग ते गोदर बाहेर काढली मग इकडून गुप्त रूपात दुसरा पाडा निघाल गंगाधार मग गंगाधारे निघाल रामकुंडात कुशवर्ती कुंडात तुम्ही आंघोळ केलं ना त्र्यंबकेश्वरला मग कुशवर्ती कुंडात निघाल नाशिक पंचवटी नांदेड पैठण आशीर्वाद गेले आशीर्वाद करा तुमचे. मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे. हे बघा हे जटा मंदिर आहे. तर ह्याच्या बॅक साईडलाच हा जो मार्ग जातोय तो आपल्याला दुर्ग भंडारला घेऊन जाईल. इथं आपल्याला लागलाय पायऱ्या. ते उतरताना थोडासा सांभाळून पावसामुळे थोडं स्लिपरी. हे बघा पूर्ण कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत मध्ये मध्ये असा रस्ता आहे. चला इथे पण आपल्याला चपेट्यात मारुतीची मूर्ती पाहायला मिळते. बजरंग बली की जय. चला
पाहू शकता कसा स्ट्रक्चर आहे, पूर्ण खाली घेऊन चाललाय, खतरनाक. चला पूर्ण सरळ. पूर्ण 70 to 80 डिग्रीमध्ये पायऱ्या आहेत आणि दोन्ही साईडनी बघा पूर्ण तासलेलं आहे. म्हणजे चिन्नी आणि हातोडीने पूर्ण हा खोदून या पायऱ्या केलेल्या आहेत त्या काळात, म्हणजे सातवाहन काळात या बांधण्यात आलेल्या आहेत बोलतात. तर मी जिथे उभा आहे ना, तर हा एक नॅचरल ब्रिज आहे, एक ब्रह्मगिरी आणि आपल्या दुर्गा भंडारमधला. तर बघा कसा आहे, हे बघा या साईडला पण दरी आहे आणि या साईडला पण दरी आहे आणि इथून सरळ गेल्यानंतर आपल्याला तो लागतो दुर्गा भंडार. आता काय वारा नाही आहे, तर एकदम सुसाटाचा वारा असेल ना तर इथनं चालणं खूप रिस्की होऊन जातं, कारण दोन्ही बाजूला दरी आहे. आणि हे बघा चारही बाजूनी इकडून पण हिरवळ पूर्ण पसरलेलं आहे आणि इथून पण हिरवळ आहे. इथं आपल्याला लागलेला आहे दुर्गा भंडारचा पहिला दरवाजा. तर पूर्णपणे चिखल आहे, चिखलातून वाट काढत आपल्याला जायला लागतंय. ये काय नाही आहे. आणि आपल्याला पाहायला मिळतात 70 to 80 डिग्रीमध्ये या कातळात कोरलेल्या पायऱ्या. पूर्णपणे बघा चिन्नी आणि हातोड्याच्या आपल्याला खुणा पाहायला मिळतात इथे. इथेपर्यंत पण लोकांनी कचरा केलेला आहे. काय बोलणार, त्यांच्या घरात टाकला पाहिजे सगळं ओपन कचरा. मित्रांनो, आम्ही फायनली टॉपला पोचलेलो आहे दुर्गा भंडारच्या. या कातात कोरलेल्या पायऱ्या चढून आपण पोचून जातो वरती सपाट भागावर दुर्गा भंडारच्या. इथून बघा एक तलाव दिसतंय, माहिती नाही कसला तलाव आहे. आणि आपला हा ब्रह्मगिरी समोर, आणि समोर आपल्याला लांबच लांब पसरलेली सह्याद्रीची पर्वतरांग दिसते. भारी होता, फुल थ्रिलिंग ट्रेक झालेला आमचा हा दुर्गा भंडारवाला. ब्रह्मगिरीवाला काय नव्हता. दुर्गा भंडारपर्यंत थोडासा पायवाट करायला लागते. इथं पूर्णपणे जंगल झालेलं आहे या गडावर. आणि इथे बघा, इथं एक आपल्याला पाण्याचा टाका पाहायला मिळतं. पूर्णपणे झाडी 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 वाढलेली आहे. इथे लोकांचा वावर खूप कमी आहे, खूप कमी लोक आहेत. आता बघू याच्या एंड पॉईंटला जायचं आहे, बघू काय आहे तिथे. तर इथे आपण आलो आहे एंड पॉईंटला. इथे पण आपल्याला पायऱ्या लागलेल्या आहेत. ओ
इथं डायरेक्ट आहे डेड एंड. हो फायनली पोचलेलो आहे दुर्गा बंडाच्या एंड पॉईंटला. इथे थोडंसं पाणी साचलेलं आहे, पण मला असं वाटतं हा कडेलोट पॉईंट असेल, कारण इथून डायरेक्ट खाली दरी आहे. ध्यान जाना है यहाँ से. इथून डायरेक्ट कडेलोट आहे आणि इथं पाण्याचं हे आपल्याला पाहायला मिळतं. तर मित्रांनो, आमचा हा ट्रेक पूर्णपणे एक्सप्लोअर करून झालेला आहे. तर आय होप तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ आवडली असेल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि दुसऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय. जय शिवराय.